फाशीपेक्षाही कडक शिक्षा व्हावी अशी मागणी महिला अत्याचार विरोधी सत्याग्रह कृती समितीच्या वतीने करण्यात आली। लहान मुली, कॉलेज युवती आणि महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी आणि फाशी देण्यापूर्वी त्यांचे लिंग तोडावे अशी आक्रमक मागणी महिला अत्याचार विरोधी सत्याग्रह कृती समितीच्या अध्यक्षा अमृता भंडारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। त्यांच्या या मागण्यांसाठी अमृता भंडारी या 3 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत। त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वैशाली परदेशी, नीमा होले, सुनीता लष्करे उपस्थित होत्या। महाराष्ट्रात महिला व अल्पवयीन मुलींवर सुरू असलेले अत्याचाराचे सत्र भीषण रौद्र रूप धारण करीत असून या विकृत मानसिकतेला जातीय मानसिकतेने घेरले आहे। वासनांध प्रवृत्तीचे हे आक्रमण थांबवण्यासाठी कडक कायदे करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पोर्न साइट बंद झाल्या पाहिजेत, सरकारी दारू दुकाने बंद झाली पाहिजेत, परमिट रूम, वाईन शॉप बंद झाले पाहिजेत, तसेच अश्लील चित्रपटांवरही बंदी घातली पाहिजे अशा अनेक मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत। अमृता भंडारी म्हणाल्या, संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या नेत्यांनी वैशाल्य मुक्त भारतची घोषणा केली पाहिजे। ज्या वयात लैंगिक शिक्षणाची अजिबात गरज नाही ते दिले जाणं हे लिंग पिसाट होण्याला प्रोत्साहनच आहे। जातीवर आधारित नसलेलं महिला आरक्षण, एक स्त्री म्हणून जगण्याचा हक्क, एक स्त्री म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। तिचा लढा तिने जातीपातीच्या आव्हानाला बळी न पडता लढला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले। माझं अमृता भंडारी आणि आमच्या या मागण्या आहेत, आमच्या 10 मागण्या आहेत। पहिलं मागणी आहे की फाशीपूर्वी लिंग तोडा, की ज्याने कारण का की 2-2 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात, ते 4-4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात। आज कुठलीही महिला सुरक्षित नाही आहे। आज कुठेही जावा, कोणालाही विचारा तर आज दहशतीच्या खाली महिला जगतात आहेत, भीतीदायक वातावरणात जगत आहेत। तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे। सरकारला लक्षात आलं पाहिजे की नाही, हे जे होत आहे ते हे चुकीचं आहे। महिलावर अत्याचार वाढतच चाललेले आहेत। एवढ्यातल्या एवढ्यात खूप अत्याचार झालेले आहेत। अक्षरशः 2-2 वर्षाच्या, 4-4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झालेले आहेत। मी नाशिकमध्ये गेले होते तर 4 वर्षाच्या मुलींवर चे अत्याचार मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत। आणि अशा नराधमांना जर माणूस म्हणून जर मरू देणार असाल तर हे नाही चालणार। सरकारचं माझं हे सरकारकडे मागणं आहे, त्याला फाशी नाही तर त्याचा लिंग तोडा आणि त्याला मानवाधिकाराच्या ह्याच्याप्रमाणे त्याला जगायला सोडून द्या। त्याला जसं स्त्रीचं स्त्रीत्व हारणारा जो नराधम आहे त्याला पुरुष म्हणून का जगू द्यायचं? त्याला कळू द्या की काय व्यथा असतात स्त्रीच्या। का असं जर एकाला जर शिक्षा झाली तर कुठलाही नराधम ही पुढं ही ताकद करणार नाही की लहान मुलींवर बलात्कार करायचा। आम्ही 22 तारखेला इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि 22 तारखेला दिले आणि 3 तारखेला पण दिलेलं आहे। पण त्यांच्याकडून काही रिप्लाय नाही, ते आलेले नाही, त्यांनी विचारलं देखील नाही का तर स्त्रीचं कशाबद्दल आहे। त्यांना आम्ही मागण्याही दिलेल्या आहेत, आमची पोस्ट दिलेली आहे आणि तरीही त्यांनी हे दाखवलेलं आहे की स्त्रीसाठी काहीतरी करायचंय म्हणून त्यांना जराही भावना नाही, म्हणून ते आले सुद्धा देखील नाही की काय तुमच्या मागण्या काय आहेत, आमच्याशी चर्चा करा, तुम्हाला काय अपेक्षा आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे, 2 महिन्यापूर्वी दिलेलं आहे, पंकजाताई मुंडेंना पण दिलेलं आहे, पण तिथून काही रिप्लाय नाही आलेला की तिथून काही असं वाटलं नाही की महिलांसाठी तिथून त्यांनी दखल तरी घ्यावी। महिलांसाठी त्यांनाही काही वाटत नाही। सिंग परदेशी, पुणे। मी महिला कार्यकर्ते आहे, सोशल वर्क करतो आम्ही महिलांसाठी, स्पेशली मुलींसाठी। असं कुठली आमची संस्था नाही किंवा आम्ही राजकीय कुठलं बॅनर नाही आम्हाला, हे फक्त महिलांसाठी म्हणून करते। आज ही जी ताई बसली आहे तिला आज 4था दिवस आहे, कोणी दखल घेतली? सगळ्यांना आम्ही सगळे निवेदन दिलेले आहेत, मंत्र्यांपर्यंत दिलेले आहे। मंत्र्यांना ज्या दिवशी इथे रेप होतो, रेपची न्यूज येते पेपरला, त्या दिवशी मंत्री तिथे जाऊन फॅशन शो अटेंड करतात, पण त्यांना अशा विषयांना दखल घ्यायची सुद्धा गरज भासली नाही। दुसरे आहेत आपले पालकमंत्री जे भोंडला खेळत आहेत जाऊन तिथे, आणि त्यांना अशा विषयांना वेळ नाही द्यायला, 2 मिनिटं काढता येत नाही त्यांना। हे आपले पालकमंत्री का की जे भोंडला खेळत आहेत तिथे जाऊन?